असलेला बलराम दादांचा हात यामुळे प्रत्येक जणांना अपयश मिळालं. एवढंच नव्हे तर तो मगध नगरीचा राजकर्ता, होय मगध नगरीचा राजकर्ता जरासंध, यानंतर एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे तर 17 वेळा माझ्या द्वारकेवर स्वारी केली. पण द्वारकेचा द्वारकाधीश न्यायाधीश बलराम दादा कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. म्हणूनच 18व्या वेळेस ज्यावेळेस त्या जरासंधानं माझ्या द्वारकेवर स्वारी केली, त्याच वेळेस युधिष्ठिराचा महासूर्य यज्ञ चालू होता. आणि त्याच यज्ञावेळेस मी माझ्या कृष्णाला सांगितलं, कृष्णा, या जरासंधाचा वध तुलाच करायचंय. पण तो असा आणि तसा नव्हे तर तुझ्या युक्तीच्या जोरावर. हे ऐकताच माझा कृष्ण, तो माझा कृष्ण अति हुशार, माझ्या कृष्णानं काय केलं असेल तर भीमाला सूचना केली. एका नारळाच्या सहाय्यानं, नारळाच्या झाडाच्या पातीच्या सहाय्यानं कृष्णाने माझ्या भीमाला एक सूचना केली. आणि ती सूचना कोणती असेल तर एका पातीची बाजू दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या पातीची बाजू दुसऱ्या बाजूला. असं करताच भीमाने ती माझ्या कृष्णाची खूण ओळखली. भीमही डोक्यानं हुशार. भीमानं काय केलं असेल तर चालू असलेल्या मल्ल युद्धात दोघांच्याही पराक्रमाची परीक्षा सुरू होती. वातावरण भयानक झालेलं होतं. स्वारी द्वारका अगदी हतबल झाली होती. कशासाठी असेल तर जिंकताय कोण. पण द्वारकेच्या मनात विश्वासही तेवढाच होता. बलराम दादा असताना द्वारकेवर अपयश येणं अशक्य. ही खूण ओळखून, माझ्या कृष्णानं केलेली खूण ओळखून भीमानं त्या जरासंधाची डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे केली. आणि अशा प्रकारे माझ्या कृष्णानं जरासंधाचा 18व्या वेळेसही वध केला. एवढंच नव्हे तर असे अनेक पराक्रम माझ्या कृष्णानं गाजवले. कशामुळे असतील तर हा हलायुध पाठीशी होता. पण हा कृष्ण अजून राहिला तरी कुठं. येऊ दे, याचीच नाटकं झाली. येऊ दे, हात काढ माझ्याशी. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी केशव हरी गोविंद हरी केशव हरी गोविंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर हरी सुंदर हरी
ऐकायचंय होय तर अगदी कर्ण उत्सुक झाले. मी तुला सांगणार नाही, एवढी तुला गोष्ट. काय सांग? अहो दादा, हे 56 कोटी यादव आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल काय बोलतात? काय बोलतात? बलराम दादा, बलराम बलराम दादा द्वारकेतून चालायला लागले. चालायला लागले. द्वारकेतून चालायला लागले. की असे दिसतात, कसे दिसतात? असे दिसतात, कसे दिसतात? कसा हत्ती. कृष्णा, तुला समोर बोलतोयस आणि काय बोलतोयस? याचा जरा तरी भान राखून बोल. तुझा ज्येष्ठ बंधू समोर आहे. दादा, अहो तुम्ही हत्ती, असं मी नाही. हे यादव बोलतात. काय यादव बोलले पण तू ऐकून का घेतलंस त्याचं? अहो ऐकून घेतलं याच्याही मागचे कारण. याच्याही मुळाशी कारण. असं कोणतं कारण? दादा, हे आपल्याला हत्ती बोलतात. याच्या मागचे कारण कोणते असेल? कोणते? हे ऐकत. दादा, हम्म. अहो सामान्य व्यक्तीचे पाय केवढे आणि आपले पाय केवढे. अहो साऱ्या सामान्य व्यक्तीचे पाय आपल्या एका पायात सामावतात. अगदी. आपला पाय म्हणजे अगदी बलाढ्य, हत्तीप्रमाणे, आणि म्हणूनच आपल्याला हत्ती बोलतात. मग हरकत नाही. असं असेल तर साऱ्या 56 कोटी यादवांना अगदी ओरडून ओरडून सांग. माझ्या दादांना हत्ती म्हणा. म्हणा, म्हणा, दादांना हत्ती म्हणा. कृष्णा, काय? अरे मला वाटलेलं बुद्धीनं जरा तरी मोठा झालाय, पण हा माझा भ्रम होता असं मला तरी वाटू लागलं. अहो पण तुम्हीच म्हणालात साऱ्यांना हत्ती म्हणायला सांग. हत्ती म्हणायला सांग. याच्या मुळाशी कारण वेगळं होतं. आता ते कोणतं? मला वाटलं तू हुशार झालास, पण माझा भ्रम होता. सगळ्यांना हत्ती म्हणायला सांग. याच्या मुळाशी कारण म्हणजे हत्तीची उपमा देऊन माझ्या दादांचं वर्णन करा. असं म्हणताय. आता हत्तीची उपमा दिली आणि हत्ती म्हणताय. ए कृष्णा, फरक पडतो. जेवढं सांगितलं तेवढं कर. दादांना केवळ हत्तीची उपमा द्या. हा, उपमा द्या. दादा, हम्म, अजून आहे का? अजून आहे? हो ना. सांग सांग. दादा, काय ते सांग. द्वारकाधीश बलराम दादा हम्म, सिंहासनावर बसले. सिंहासनावर बसले. वाह, काय झालं वाह. द्वारकाधीश बलराम दादा सिंहासनावर बसले की असे दिसतात. कसे दिसतात? असे दिसतात. कसे दिसतात? तशी गुळाची ढेप. वेळोवेळी शस्त्र उचलून थांबतोय ना, याच्या मुळाशी कारण म्हणजे तुला लहानपणापासून तळहाताच्या फोडावर जपलंय. नाहीतर तेव्हा तुझा कपाळ मोक्ष केला असता. अहो पण दादा मी आपलं कौतुक करतोय. हे असं कौतुक. आणि तुम्हाला काय गुळाची ढेप मी म्हणत नाही. सारे 56 कोटी यादव. ते 56 कोटी यादव म्हणू दे. समोर जाऊन ऐकलंस तू ना. अहो पण त्यामागे सुद्धा एक चांगला उद्देश आहे. उद्देश? हा, तुझे उद्देश फारच मोठे आहेत. ऐकून तर घ्या. सांग. दादा, मग सांग. आपल्याला गुळाची ढेप का म्हणतात? का म्हणतात? गुळाची ढेप कशी एका जागेवर ठेवली तर मुंग्यांच्या मागून रांगा लागतात. बरोबर. बरोबर. तसेच बलराम दादा सिंहासनावर बसले की आता साऱ्या यादवांच्या आपल्या मागे रांगा लागतात. म्हणून हा. मग हरकत नाही. बलराम दादा आहेतच तसे. मग असं जर का असेल 56 कोटी यादवांना आपली आदरानं सांग. माझ्या दादांना गुळाची ढेप. म्हणा, म्हणा, साऱ्यांनी दादांना गुळाची ढेप म्हणा. गुळाची ढेप म्हणा. झालं? झालं? हो. निंदा करून झाली. नाही दादा. अवहेलना करून झाली. अहो काहीतरीच काय. कृष्णा खरोखरच बुद्धीनं मोठा झाला नाही. हो दादा. काढलायस तू केव्हा देहाण? तुम्ही जसं जसं सांगताय तसं तसं मी करतोय. त्यात थोडं थोडं त्यात तुझ्या बुद्धीचा वापर करून जर सांगितलं तर माझे कष्ट वाचले. सांगताना असंच सांग. ज्याप्रमाणे हत्तीची उपमा देऊन वर्णन कराल त्याच प्रमाणे गुळाच्या ढेपीची उपमा देऊन वर्णन करा. असं सांग. द्या, द्या. दादांना गुळाच्या ढेपेची उपमा द्या. उपमा द्या. आता कसं बरं वाटतं. बरं कृष्णा, हा. ये तुझ्या समवेत मला बोलायचं. माझ्या समोर. बसून बोलू. बोला दादा. होय, तुझ्यावर जबाबदारी घ्यायची आहे. सुंदर नाट्यरसिक हो, एक नाट्यप्रेमी जबाबदारी. दादा, चिंतेत पडू नकोस. मोठी जबाबदारी देणार. मोठी नाही. तशी मोठीच आहे. दादा, तशी तशी मोठी नाही. आहे. मोठी की छोटी? आहे मोठी.
वहिनीच्या महाली विश्रांतीसाठी जातो. त्या काय झालं? दादा, मला एक सांगा हो. काय ते? अहो, कोणता पती आपल्या स्वतःच्या पत्नीला वहिनी म्हणतो? अरे कृष्णा! तुम्हीच म्हणाला रेवती वहिनी. कृष्णा, सामोपचाराने बोलतोय तोवर ठीक. कळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचू नकोस. दादा, यात माझं काय चुकलं? तुम्ही म्हणाला तेच सांगतोय. मला सांग रे, हा, माझी पत्नी ही तुझी कोण? माझी वहिनी. तुझी वहिनी ना? अरे मग तुझ्या नात्याला वहिनी असं म्हणालो. पण माझं नातं तुम्ही नका जोडू, ते तुमचं तुम्ही नातं जोडा ना. माझं मी जोडतो. तुला सांभाळणंही घ्यायला नको. हरकत नाही. रेवतीच्या महाली विश्रांतीसाठी जातोय. त्यामुळं हे सारं द्वारकेचं राज्य, हे सारे न्यायदंड, न्यायसूत्र तुला सांभाळायचं. मी कोणालाही न्यायदान करताना क्षणभरही अगदी तीळ मात्रही काही चूक होता कामा नये. दादा, एवढी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्या मागे सोपवताय. एवढी मोठी नक्की विचार करायलाच म्हणालो. जबाबदारी मोठी आहे, पण तू सांभाळू शकतोस म्हणून छोटी. हरकत नाही. तुमचा जर विश्वास असेल तर माझी काही हरकत नाही. पण एक लक्षात ठेव, काय ते? या सिंहासनावर बसल्यानंतर गोपिका समवेत तुला द्वारका फिरता येणार नाही. चिंता करू नका, मी इथं हलणार सुद्धा नाही. हलायचंच नाही. पहा, इथं रात्रभर हलणार नाही. इथेच बसून राहणार. असा बसणार, असा बसणार. मी असाच बसतो. या 56 कोटी यादवांना दादा दरबारात नाही त्याची तीळ मात्रही काही कमी वाटता कामा नये. कळालं? मग कोणत्या रीतीने बसायचं? मी ज्या रीतीने दाखवणार त्या रीतीने बसायचं. तुम्ही दाखविणार? मी दाखविणार तू पहा. पहा, काय दाखवितो ते पहा. आहा! आहा! अरे रे रे! कृष्णा, आता खरोखरच सांगतोय. गोपाच्या आवडी जर पाहिलास तर शस्त्र मात्र तुझ्यापर्यंत येईल. मला आठवलं. आता काय सुचलं ते सांगा. मी कसा येतो, कसा बसतो, माझा रुबाब काय, माझ्या पाठी राहून तुला कळणार. माझ्या पाठी राहून कळणार. पुढे उभं राहायला हवंय. हरकत नाही. या. साधी अक्कल रे कृष्णा. तिथे उभा राहा. हरकत नाही. मी जिथे आहे तिथे उभा राहा. तेच उभा राहतो. तिथे राहा. हलू नकोस. आहा! आहा! दादा, दादा! अहो, तुम्ही येताय ते पाहतोय. समोरून येतोय तुझा पण आता दादा. तुम्ही इथे उभा आहात. समोर कशाला पाहू? अरे दादा, दादा! अहो, मला काय माहिती होतं तुम्ही कुठून येताय ते? हे कोण? समोर बसलेत ते कोण? यादव. आणि या यादवांचा राणा कोण? अर्थात तुम्ही. मग हे यादव बसलेत त्यांच्यातून यादवांचा राणा येईल. ते पण बरोबर. मग तुम्ही कुठून येताय? यासाठी द्वारकेत थांबावं लागतं. येण्याचा मार्ग हा आहे. या, या दादा. शेवटचा दाखवा. दाखवतोय. एकदा शेवटचं दाखवा. शेवटचाच दाखवतोय. उघड्या नेत्रांनी पहा. हो, पहा. उघड्या नेत्रांनी अगदी मन जागरूक ठेवून पहा. काय दाखवतोय ते पहा. आहा! आहा! वा दादा, अगदी अगदीच बसताय. असंच तुला पण बसायचं. सोपं आहे. हे जमेल मला. होय ना? हो. माझा विश्वास आहे. बसून दाखव. पण हे घे शस्त्र. हे? होय, हे शस्त्र. दादा, हे हे मला जमणार नाही हो. जमेल. प्रयत्न कर. प्रयत्नार्थी परमेश्वर. तर मी घेतो. घे. हे शस्त्र घ्या आणि मला येऊन दादा, पहा. बैस बैस. अगदी योग्य आहे. बैस. बसलास? हो. 56 कोटी यादव हो. माझा भाऊ पहा. माझा भाऊ कृष्ण माझ्या द्वारकेतील माळ्यांच्या बागा शिपायला चाललाय. पहा पहा, बागा शिपायला चाललाय. पहा. 56 कोटी यादव आलं तुलाच लक्षात सांगतो. दादा, आलं लक्षात. शिंपून ये. दूर दूर जाऊन बागा शिंपून ये. हे तुमच्या जवळच ठेवा. नाही पेलणार. नाही. पेलणार नाही. खरंच सांगतो, नाही पेलणार. हे तुमच्या जवळ समज
शंका आली. आता कोणती शंका? सारा सूत्र दरबार मी तुझ्या हाती दिला. हा. सारे सूत्र तुझ्या हाती दिला. हा. पण इथे जर मी पुन्हा आल्यावर तू दिसलाच नाही तर मी काय करावं? दादा हम्म. चिंता करू नका, मी इथून हलणार देखील नाही. वचन दे. इथून हलणार नाहीस तर वचन दे. दादा वचन होय, अहो, वचन पण दे. वचन कशाला हवंय? वचन होय. मी खरंच सांगतोय, नाही हलणार. भरवशाचा शब्द देतो. दादा आता तुमच्या सांगण्यावरून राजकारणावर सांभाळण्यासाठी मी तत्पर नसते ना. आजकाल वचन देण्याची काय गरज? तरी मला भरवशाचा शब्द होय. तरी वचन हवंच आहे. वचनच हवंय. हरकत नाही दादा. जर तुम्हाला वचन हवंच असेल हवंच आहे. तर मग दिलं वचन, दिलं वचन, दिलं वचन. आता खरी समाधानता वाटते. ठीक आहे. सारा दरबार अगदी सुव्यवस्थितपणे सांभाळ. येतोय. विश्रांतीसाठी जाऊ. पुन्हा शेतात. थांबा. काय झालं? या मागे या. हा, तिथेच उभे राहा. दादा हम्म. बसा खाली. मी बसतो. बसा खाली. सिंहासनावर बसवलंय ऐकावं लागणार. तुझ्या सिंहासनावर शस्त्र तरी माझं ठेवू रे. ठेवा. हरकत नाही. शस्त्राची आवश्यकता नाही. जरा सांभाळ. चिंता करू नका. व्यवस्थितपणे सांभाळ. इथे बसू. हो, तिथेच बसा. हरकत नाही.